अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी हरणाला करण्यात आले वन विभागाच्या हवाली. लिंबा गणेश प्रतिनिधी. बीड तालुक्यातील करचुंडी वन परिक्षेत्रात हरिण, काळवीट आदी वन्य प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येत असल्याने अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे वाहनाच्या धडकेत वन्यजीव जखमी होण्याचे तसेच मृत्युमुखी पडण्याचे प्रकार वाढले असल्याची चिंता व्यक्त होत आहे. आज दिनांक 27 शुक्रवार रोजी दुपारी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास पालवण लिंबा गणेश मार्गावरील पोखरी घाट शिवारात रस्त्याच्या कडेला अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी हरिण आढळून आले. शेतकरी रवी वायभट व महादेव शेळके यांनी ही बाब लक्षात येताच जखमी हरणाला पाणी पाजून तात्काळ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच डॉक्टर गणेश ढवळे यांनी घटनास्थळी धाव घेत वनरक्षक महेश मेटे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर जखमी हरणाला वनरक्षक महेश मेटे, वनमजूर अनिल शेळके व रोजंदारी वनमजूर गौतम वीर यांच्या ताब्यात देण्यात आले. जखमी हरणावर लिंबा गणेश येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात प्राथमिक उपचार करण्यात येणार असून पुढील उपचारानंतर त्याला शिरूर कासार तालुक्यातील टागडगाव येथील सर्परागणी प्रकल्पात सोडण्यात येणार असल्याची माहिती महेश मेटे यांनी दिली. दरम्यान लिंबा गणेश परिसरात वन्यजीव जखमी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून गेल्या महिनाभरात ही तिसरी घटना असल्याचे सांगत डॉक्टर गणेश ढवळे यांनी याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे मी वन विभागाची पाण्याचे कोरडे तिथे गेलो. मेटे साहेब पेपरला बातमी बघितलं, पाणीवर भरलं मग टाकलं की पाण्यासाठी तिकडे म्हणून तर ते धडकले. बाकी दुसरं काय कारण आहे? दुसरं काय